28 जानेवारीला नियतीनं क्रूर घात केला असं तटकरे यांनी म्हटलं। अजितदादांच्या निधनानं बारामती पोरकी झाली। प्रत्येक मतपेटीत घड्याळाचा आवाज उमटे। प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगता सभेत भाषण केलं। महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण करण्याचा त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न केला आणि लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावरती असताना दुर्दैवाने नियतीने आपल्या सर्वांच्या वरती घाला घातला। आज बारामती पोरकी झाल्यासारखे आपल्याला सर्वांना वाटतेच। आम्ही सर्वजण कोकणात असू, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये एक दुर्दैवी पद्धतीची हळद त्या ठिकाणी आहे की आज दादा आपल्यामध्ये नाही। ज्यावेळेला निवडणुकीला आपण सामोरं जातो, 6 दशक बारामतीकरांनी पवार कुटुंबियाच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी केली। पण तो समर्थपणाचा वारसा पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दाखवायचा। देशभरामध्ये सुद्धा वेगवेगळे वातावरण आहे। देशभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य मोहून जो काही विजय झाला असेल त्यापेक्षा सर्वाधिक विजय जसं सचिन तेंडुलकरचा विक्रम आजही कोणी तोडला नाही आणि उद्या कोणी मोडेल असं वाटत नाही, तसं बारामतीकरांचा विक्रम वहिनीच्या रूपाने अशा पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल। 4 तारखेला ज्या वेळेला आपण ऐकू त्याला प्रत्येक मतपेटीतून घड्याळाच्या आवाजाशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दुसरा ध्वनी उमटणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आहे।